हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. मनसेसोबतच्या युतीच्या संदर्भातल्या प्रश्नावरती उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. जनतेच्या मनात तर 2014 आणि 2019 मध्ये सुद्धा होतच. संदीप देशपांडे यांचं उत्तर. तुम्ही एक पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांबाबत मनसे नेत्यांचं आवाहन. युतीचा प्रस्ताव आल्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. मनसे नेत्यांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीमध्ये मनसे केंद्रीय समितीमधल्या पदाधिकाऱ्यांचं मत. 2 भावांमधल्या फुटीमुळे कंगना रानौत, किरीट सोमय्यांसारख्या परप्रांतीयांची दादागिरी वाढली आहे, अशी ही भावना. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवताना सरकारची दमछाक. मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्यायाचा निधी पुन्हा एकदा वळवला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगामधल्या सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या नंतर मोदी प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये. रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा. रेपो रेटमध्ये 0.5% कपात. सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता. आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजारामध्ये उत्साह. सेन्सेक्स 700 पेक्षा अधिक अंकांनी वधारला. नीट पीजी परीक्षेला सुप्रीम कोर्टाची परवानगी. 3 ऑगस्टला एका शिफ्टमध्ये होणार नीट पीजी परीक्षा. एनबीईची मुदतवाढीची विनंती कोर्टाकडून मान्य. मिठी नदी उपसा कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणी मुंबईमध्ये 15 ठिकाणी ईडीची छापेमारी. बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या घरासह आरोपी अनिकेत कदमच्या घरावरती छापे. बंगळुरूमधल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणी आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळे याला बंगळुरू विमानतळावरून अटक. आरसीबीचे आणखी 3 अधिकारी सुद्धा ताब्यात. G7 परिषदेला मोदींनाच जायची इच्छा नव्हती. संजय राऊत यांचा दावा. युद्धबंदीबाबत ट्रम्प तोंडावरती बोलले तर पंचायत होण्याची मोदींना भीती असल्याचा राऊतांचा टोला.